नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय असा आहे की मनोज जरांगे पाटलांनी 30 मे रोजी रणरणत्या उन्हामध्ये आमरण उपोषण केलं होतं. जरांगे पाटलांचं हे उपोषण एकच दिवसाचं राहिलं, कारण सरकारला सुद्धा या आंदोलनानं घाम फोडला. खरं म्हणजे 45 ते 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये रणरणत्या उन्हामध्ये बाश टाकून जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते आणि सरकारचं पूर्ण लक्ष या आंदोलनाकडे त्यांनी वेधलं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या विरोधकांचं सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांचं सुद्धा लक्ष मनोज जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्याचं कारण हे असं की जरांगे पाटील गेल्या 2-3 वर्षापासून वेगवेगळी आंदोलनं करतायत, शासनाकडे मागण्या त्या आपल्या लावून धरतायत आणि शासन वेळोवेळी त्यांच्या मागण्या मान्य सुद्धा करतो. काही मागण्या पुढच्या टप्प्यामध्ये करू असे पण आश्वासन जरांगे पाटलांना दिले होते. परंतु हे सगळं करत असताना ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या पूर्णत्वास का जात नाहीत असा प्रश्न जरांगे पाटलांचा होता. कारण मुलांचे जूनमध्ये अनेक ठिकाणी प्रवेश होणार आहेत, ऍडमिशन आहेत, नोकरीच्या संदर्भातला प्रश्न आहे, व्हॅलिडिटी होत नाहीयेत. मुलांच्या ज्या काही आंदोलनामध्ये गुन्हा दाखल झालेले आहेत ते गुन्हे माघार घेतले जात नाहीत. एक ना अनेक अशा मागण्या ज्या जरांगे पाटलांच्या होत्या, ज्या राज्य सरकारनं यापूर्वी मान्य केलेल्या आहेत, परंतु त्यापैकी अनेक मागण्या या पूर्णत्वास गेल्या नाही आणि म्हणून जरांगे पाटील हे संतप्त झाले होते. दुसरा भाग आपल्याला महत्वाचा सांगतो की राज्य सरकारनं जरांगे पाटलांपासून 2 हात अंतर सुद्धा ठेवल्याचं आपल्याला दिसत होतं. कारण मराठा समाज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत, भूमिका मांडतायत, माध्यमांच्या समोर प्रश्न उपस्थित करतायत, परंतु शासनाचा कोणताही प्रतिनिधी जरांगे पाटलांच्या मागण्याकडे लक्ष देत नव्हता. हे प्रकर्षाने ह्या 2-4 महिन्यामध्ये जाणवत होतं आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा राज्य शासनाच्या प्रतिनिधीशी बोलणं या ठिकाणी टाळलं होतं. आता जे काही होईल ते टोकाचं होईल, कारण तुम्ही मागण्या मान्य करताय, पूर्णत्वास नेत नाहीत, समाजाच्या समोर मला त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न करतायत किंवा मी आणि समाज यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारमधले काही प्रतिनिधी करतायत असा जरांगे पाटलांचा थेट आरोप होता. आणि त्यामुळे आता जी मी लढाई लढेल ही आरपारची लढेल, टोकाची लढेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता. मी डीएस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की यावेळचं जरांगे पाटलांचं आंदोलन जे असेल हे टोकाचं असेल, अंतिम असेल आणि आरपारची लढाई असेल. कारण जरांगे पाटलांनी एकदा आंदोलनाची घोषणा केली तर त्या मागण्या पूर्णत्वास जोपर्यंत जात नाहीत, मान्य होत नाहीत, तोपर्यंत ते मागे हटत नाही. हा त्यांचा आजपर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास आहे. आणि म्हणून 30 मे या दिवशी जरांगे पाटील सकाळी 10 वाजता रणरणत्या उन्हामध्ये बाश टाकून आंदोलनाला बसले. खरं म्हणजे एवढ्या प्रखर उन्हामध्ये जरांगे पाटील एवढ्या उष्णतेमध्ये आंदोलन करत असताना त्यांना जेवढा घाम फुटला नाही त्यापेक्षा अधिक घाम हा एसी मध्ये बसून, फॅनच्या आणि कूलरच्या हवेखाली बसून काम करणाऱ्या प्रशासन आणि शासनाला सुद्धा, प्रतिनिधीला सुद्धा त्या ठिकाणी घाम फोडण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं. हे कालच्या दिवसभरातल्या घडामोडीमध्ये आपल्याला दिसतंय. प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांनी रात्री 1 वाजता आंदोलन आपलं स्थगित केलं, आमरण उपोषण त्या ठिकाणी सोडलं. मग जरांगे पाटलांनी आंदोलन नेमकं का सोडलं? त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्णत्वास गेल्या का? मराठा समाजाच्या पदरामध्ये या आंदोलनानं नेमकं काय पडलं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. कालची घडामोड अशी होती की राधाकृष्ण विखे पाटील जे की उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मंत्री आहेत आणि यापूर्वी जरांगे पाटलांच्या अनेक वेळा ते संपर्कात आले, अनेक मागण्यांच्या संदर्भात त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी बजावली होती. परंतु जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची सुद्धा गेल्या 3-4 महिन्यामध्ये, 4-5 महिन्यामध्ये म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, भेट नव्हती, बोलणंही नव्हतं आणि सकारात्मक एक दोघांमध्ये चर्चाही घडताना पाहायला मिळत नव्हतं. यापुढे जाऊन जरांगे पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीका केली होती. ही उपसमिती बरखास्त करा. राधाकृष्ण विखे पाटील समाजाच्या दृष्टीनं काम करत नाहीत, ते वेगळ्याच कामामध्ये गुंतलेले आहेत, त्यांना त्या पदावरून काढा असं सुद्धा जरांगे पाटलांनी थेटपणे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी सुनावलं होतं. मागणी सुद्धा तशी केली होती. परंतु घडलं काय की आंदोलनाची घोषणा जरांगे पाटलांनी केली आणि याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतोद असलेले आमदार प्रसाद लाड यांनी मात्र जरांगे पाटलांकडे त्या ठिकाणी आवाहन केलं की आपण, फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर बोलू नका. तुमच्या ज्या काही मागण्या अपूर्ण राहिल्या असतील तर निश्चितपणे आम्हाला बोलवा, आम्ही चर्चा करू, आमच्या कानावर घाला, निश्चितपणे आम्ही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करू. जरांगे पाटलांनी त्यांना निमंत्रण दिलं. ते अंतरवली सराटीमध्ये आले आणि इथूनच खऱ्या अर्थानं जरांगे पाटलाला यश मिळालं असं म्हणावं लागेल. कारण गेल्या 5-6 महिन्यापासून जे सरकार जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करताना दिसत होतं तेच प्रशासन प्रत्यक्षपणे या ठिकाणी कामाला लावलं
आणि प्रसाद लाड हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटलांना आंतरवाली सराटीमध्ये भेटायला आले. मी आवर्जून सांगतोय शासनाचे प्रतिनिधी. जरी प्रसाद लाड म्हणत असले की मी व्यक्तिगत गेलो, मी समाजाचा बांधव म्हणून गेलो, परंतु ते या ठिकाणी जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय जातील असं मला वाटत नाही आणि ते त्या ठिकाणी येऊही शकत नाही असा सगळ्या समाजाचा सुद्धा विश्वास आहे. आणि त्यामुळे ते आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील असतील यांच्याशी चर्चा करूनच जरांगे पाटीलांना भेटायला ते आंतरवाली सराटीमध्ये आले होते. आणि त्यानंतर हालचाली वाढल्या. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे तात्काळ जरांगे पाटलांना प्रसाद लाड यांच्या सोबत भेटायला आले. भर दुपारी त्यांची भेट झाली. जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 28 तारखेपर्यंत वेळ द्या. परंतु 28 तारीख उलटून गेली तरी निर्णय होत नाही आणि मग मात्र जरांगे पाटलांनी आपली घोषणा आंदोलनाची केली. आणि हेही आंदोलन इतकं तीव्र स्वरूपाचं होतं कारण एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये आंदोलन, तेही विना पाणी आणि विना अन्न, आमरण उपोषण करणं एवढी सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. कारण आपण घरात जरी बसलो तरी उष्णता किती जाणवते याचा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. म्हणून जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातलं चित्र काय असेल याचा अंदाज सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला दिला होता आणि हा शासनापर्यंत सुद्धा पोहोचला होता. अनेक विश्लेषकांनी सुद्धा सांगितलं होतं की जरांगे पाटलांचं हे आंदोलन सरकारला परवडणार नाही आणि सरकारनं सुद्धा यशस्वीपणे सावध भूमिका त्या ठिकाणी घेतली, पुढचे पावलं उचलले. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघंही आंतरवाली सराटीत येऊन जरांगे पाटलांना भेटले. 30 मेला सुद्धा ते येऊन भेटले. जरांगे पाटलांनी त्यांच्याकडे जे काही मागण्या केल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी आराखडा तयार केला. त्यामध्ये काही दुरुस्ती होती, काही सूचना होत्या, त्याही जरांगे पाटलांनी त्यांना सांगितल्या. पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं की मी या पूर्ण सूचना काढेपर्यंत तुम्ही आता उन्हामध्ये उपोषणाला बसू नका, तुम्ही सावलीमध्ये बसा, कारण मी 5-6 वाजेपर्यंत परत येतोय. असं जरी सांगितलं तरी जरांगे पाटलांनी सांगितलं की नाही, मी माझ्या समाजासाठी कितीही यातना झाल्या आणि माझा जीवही गेला तरी चालेल, ती मी सहन करायला तयार आहे. परंतु आता मात्र मला लिखित स्वरूपात मागण्या पूर्णत्वाच्या संदर्भात ज्यावेळेस विश्वास मिळत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन मागे घेत नाही आणि सावलीला सुद्धा मी जाणार नाही. मित्रांनो, यानंतर मात्र सरकारला चांगलाच घाम फुटला आणि तो फुटायलाही पाहिजे होता. कारण प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी ही सरकारची आहे, त्याच्या जीवाची जबाबदारी ही सुद्धा सरकारची आहे. आणि हे तर मनोज जरांगे पाटील आहेत ज्यांच्या पाठीमागं कोट्यावधी मराठा समाज आणि इतर समाज हा सुद्धा ताकदीनं उभा आहे. जरांगे पाटील ज्यावेळेस उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसले त्यावेळेस त्यांच्यासोबत शेकडो महिला पुरुष सुद्धा आमरण उपोषणाच्या स्थळी त्या ठिकाणी दिवसभर उन्हात बसून होते. जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजाला आवाहन केलं होतं की तुम्ही कोणीही आंतरवाली सराटीकडे येऊ नका, पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस माझी सूचना मिळेल त्यावेळेस मात्र आपण आंतरवाली सराटी गाठायची आहे आणि हजारोच्या नव्हे तर कोट्यावधीच्या संख्येनं आंतरवाली सराटी पॅक करायची आहे. हे सुद्धा जरांगे पाटलांनी संदेश मराठा सेवकांच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत गावगाव त्या ठिकाणी पोहोचवला होता. प्रत्येक मराठा समाज बांधव असतील, भगिनी असतील, त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे लक्ष देऊन होत्या. कारण सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यावरती जरांगे पाटील हे लाईव्ह दिसत होते. आंदोलनात काय होतंय, कोण येतंय, हे सगळं मराठा समाज दिवसभर घरामध्ये बसून त्या ठिकाणी चलबिचल होऊन ही बातमी आणि ही माहिती त्या ठिकाणी पाहत होता. आणि कधी एकदा आम्हाला आंतरवाली सराटीकडे आवाहन केलं जात आहे आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय अशी भूमिका प्रत्येकाची होती. परंतु राधाकृष्ण विखे पाटील हे दुपारच्या नंतर म्हणजे रात्री आमदार प्रसाद लाड यांना घेऊन आंतरवाली सराटीमध्ये आले. त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी जे शिष्टमंडळ निमंत्रित केलं होतं, अभ्यासक मंडळ निमंत्रित केलं होतं, ते सगळे मराठा समाजाचे अभ्यासक आणि हे शासनाचं शिष्टमंडळ यांची तासभर बैठक झाली आणि बैठकीमध्ये काय मागण्या कशा पद्धतीनं पूर्णत्वास न्यायच्या याविषयी त्या ठिकाणी तडजोड झाली. राजकीय सरकारच्या शिष्टमंडळाने त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी मान्य केल्या. त्याचा एक कच्चा आराखडा तयार करण्यात आला आणि रात्री 12:30 वाजता जरांगे पाटलांची या राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मराठा अभ्यासक यांनी भेट घेतली आणि सविस्तर चर्चा काय झाली हे त्यांच्यासमोर त्यांनी मांडलं. विशेष म्हणजे हे सगळं कागदावरती होतं. हे जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी दिवसभराच्या उपोषणानंतर थकले होते जरांगे पाटील, त्यांना उलट्या पण झाल्या आणि एवढंच काय तर त्यांचं शरीर सुद्धा साथ देत नव्हतं. साहजिक आहे, आमरण उपोषण आणि एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये ते शक्य नाही. परंतु जरांगे पाटील थकले असताना सुद्धा या शिष्टमंडळासमोर ते उठून बसले. पुन्हा सगळ्या चर्चा त्यांनी त्या ठिकाणी केल्या. एक एक मागणी कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण कराल
हे या प्रतिनिधींकडून त्यांनी वधवून घेतलं, माध्यमांच्या समोर घेतलं. जरांगे पाटील बंद दराआड चर्चा करत नाहीत. अगदी त्याच पद्धतीनं खुल्या मैदानावर राणामध्ये उपोषणस्थळी त्यांनी या शिष्टमंडळाशी माध्यमांच्या समोर लाईव्ह चर्चा केली. सगळ्या मागण्या कशा पद्धतीनं मान्य झाल्यात तेही त्या ठिकाणी वधवून घेतलं. आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहमती आहे का, त्यांच्या परवानगीने तुम्ही आलायत का, हा प्रश्न त्यांनी माध्यमांच्या समोर विचारला. आणि यावेळेस मात्र राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड या दोघांनीही सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या मागण्यांना किंवा या आराखड्याला आपली सहमती दाखवलेली आहे, संमती दाखवलेली आहे आणि त्यांच्या सूचना आणि आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी प्रसाद लाड आले त्याच वेळी मी आपल्याला सांगितलं होतं की इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप आता सुरू झालेला आहे. आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यामध्ये सकारात्मक भूमिका पार पाडली असं म्हणावं लागेल. कारण त्यांनी या दोघांना पाठवलं, ही चर्चा झाली आणि त्यानंतर रात्री 1 वाजता या आराखड्यावर सूचना काढण्याच्या संदर्भात ठरलं. आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी रात्री 1:10 आपलं आमरण उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं आणि तशी घोषणा सुद्धा केली. आता जरांगे पाटलांनी आंदोलन का सोडलं हा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या पदरामध्ये नेमकं काय पडलं हाही प्रश्न आहे. मराठा समाजाच्या पदरामध्ये जे पडलं ते शिष्टमंडळाने मान्य केलं. ते असं आहे की मराठा समाजावरच्या आंदोलनकर्त्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधले काही गंभीर स्वरूपाचे आहेत ते मागे घेता येणार नाहीत, परंतु उर्वरित गुन्हे जे आहेत ते 80% मागे घेतलेले आहेत. उर्वरित जे गुन्हे ते सुद्धा या 8 ते 15 दिवसामध्ये मागे घेतल्या जातील हे स्पष्टपणे लिखित स्वरूपात त्या ठिकाणी द्यायचं कबूल केलंय. दुसरा भाग, ज्या मराठा समाजाच्या नोंदी 58 लाख शोधल्या गेलेल्या आहेत त्यापैकी 49 लाख नोंदींना प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत, परंतु जे उर्वरित राहिलेले आहेत त्यांना सुद्धा तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल हे सुद्धा त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेले आहे. आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेले आहेत किंवा जात सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यांना व्हॅलिडिटी देण्यासाठी तात्काळ तातडीनं कारवाई करण्यात येईल. आणि यामध्ये जो अधिकारी कर्मचारी अडथळा आणेल किंवा विलंब करेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची अधिकार किंवा आदेश या सूचनेमध्ये आहेत हे सुद्धा मी आपल्याला आवर्जून सांगेन. दुसरा भाग, ज्या आंदोलनकर्त्यानं या आंदोलनामध्ये बलिदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना नोकरी त्या ठिकाणी दिली पाहिजे ही भूमिका जरांगे पाटलांची होती. त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं यापैकी काही जणांना आम्ही एसटी महामंडळ आणि इतर ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु काही व्यक्तींनी त्या ठिकाणी एसटी महामंडळात नोकरी नको असं सांगितलंय आणि त्यामुळं त्यांना आम्ही इतर ठिकाणी नोकरीच्या त्या ठिकाणी नियोजन करतोय. उदय सामंत मंत्री जे आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा यांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये सामावून घेण्याचं मान्य केलेलं आहे. तशा पद्धतीनं ठराव सुद्धा त्यांनी घेतलाय. हे विखे पाटलांनी आपल्या मोबाईलवरून जरांगे पाटलांना दाखवला, म्हणजे तीही मागणी त्या ठिकाणी पूर्णत्वास जाते हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. मग जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. तो सुद्धा हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात इथून पुढे तात्काळ मागणी होईल त्या पद्धतीने ते प्रमाणपत्र दिले जातील असंही सांगितलंय. त्यानंतर सातारा गॅजेटच्या संदर्भात मात्र 1 महिन्याची मुदत राज्य सरकारनं मागितली आहे, कारण आता जर दिलं तर ते न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. आणि जरांगे पाटलांनी सांगितलं 1 महिना सातारा गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला दिलेला आहे. दुसरा भाग असा होता की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ जरांगे पाटलांनी मागितली होती आणि ती मुदतवाढ 1 वर्षासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा न्यायमूर्ती शिंदे समितीला दिलेली आहे. आणि न्यायमूर्ती शिंदे हे आता गोव्यामध्ये त्या ठिकाणी आयुक्त म्हणून काम पाहत आहेत, परंतु तरी सुद्धा त्यांनी या समितीचं काम करण्याचं त्या ठिकाणी स्वीकारलेले मान्य केलेले आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ सुद्धा मराठा कुणबी नोंदी शोधण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी दिलेली आहे. एकंदरीत काय की जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या होत्या, परंतु त्या पूर्णत्वास नेण्याच्या संदर्भात जी भूमिका आणि कारवाई राज्य सरकारकडून होणं गरजेचं होतं, राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढवणं गरजेचं होतं आणि जरांगे पाटील मराठा आरक्षणाकडे त्यांचं लक्ष केंद्रित करणं होतं हे जरांगे पाटलांच्या 1 दिवसाच्या आमरण उपोषणानं करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाला या ज्या काही मागण्या त्या पूर्णत्वास जाताना दिसत आहेत हेच मराठा समाजाच्या पदरात पडलं असं आज म्हणावं लागेल. परंतु पुन्हा त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे, कारण याच्यासाठी जी सूचना काढायची आहे त्यासाठी शिष्टमंडळानं 2 दिवसाचा वेळ वाढवून मागवलेला आहे. म्हणजेच मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात सूचना काढली जाईल
असं राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2 दिवसानंतर या मागण्यांच्या संदर्भात राज्य शासनाकडून जी सूचना निघली जाईल, जो GR काढला जाईल, तो खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या पदरात काय पडले हे त्या दिवशी स्पष्ट होईल. पण आज मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात का? सगळ्या पूर्णत्वास गेल्यात का? तर निश्चित नाही, मान्य झालेल्या आहेत. पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि प्रत्येक जिल्हाधिकारी असेल, आयुक्त असेल, यांच्याकडून 15 दिवसानंतर या आरक्षणाच्या संदर्भात किंवा सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात अहवाल मागवला जाईल. त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा माहिती घेतली जाईल, असं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सूचनेमध्ये सांगितलंय. एकंदरीत काय तर मराठा समाजाच्या आरक्षणाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याच्या संदर्भात सरकारनं या ठिकाणी प्रामाणिकपणे भूमिका घेतलेलं दिसतंय आणि याला संमती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे काल नागपूरमध्ये होते, परंतु तरी सुद्धा भ्रमणध्वनी होऊन ते सातत्यानं राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या संपर्कात होते. वेगवेगळ्या मागण्या त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्या संदर्भात ते तिथून आपली प्रतिक्रिया सुद्धा देत होते, तशा पद्धतीनं सूचनाही करत होते आणि रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा जागे होते. कारण कोणत्या वेळेस काय आदेश येईल आणि काय आपल्याला तयार करून द्यावं लागेल याविषयी सगळेच्या सगळे दक्ष होते, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटलांना जी साथ दिली, जे बळ दिलं, त्या कडक उन्हामध्ये हे सगळे समाज बांधव माता भगिनी त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उन्हामध्ये बसले होते. यामध्ये 2-3 माता भगिनींना भुरळही आली, त्यांना रुग्णालयामध्ये दाखलही करावं लागलं आणि संध्याकाळी मात्र 1:15 जरांगे पाटलांनी उपोषण स्थळ सोडलं आणि त्यांना रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत ढासळली आहे, त्यांच्यावरती उपचार त्या ठिकाणी सुरू आहे. ही इत्थंभूत माहिती मी तुम्हाला या आमरण उपोषणाच्या संदर्भातही दिलेली आहे. जरांगे पाटलांनी उपोषण का सोडलं या संदर्भात दिलेली आहे आणि मराठा समाजाच्या पदरामध्ये नेमकं काय पडलंय हे सुद्धा सविस्तर सांगितलंय. परंतु काही लोक जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची शासनानं फसवणूक केली असं बोलतायत. माध्यमांच्या समोर सोशल मीडियामध्ये येऊन प्रतिक्रिया देत आहेत की या मागण्या तर यापूर्वीच मान्य झाल्या होत्या, मग आता काय मिळालं? मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणं म्हणजे तुम्ही कुठंतरी सकारात्मक जी काही बाजू चाललेली आहे तिला नकारात्मक करणं आहे, एकमेकांच्या विरोधात घालवणं आहे. हा जो प्रकार सोशल मीडियावर काही मंडळी करतायत, मग यामध्ये मराठा समाजाचे काही विश्लेषक आहेत, मराठा समाजाचे काही अभ्यासक म्हणून स्वतःला घेतात ते पण आहेत आणि विशेष म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ नये याला विरोध करणारे जे लोक आहेत ते सुद्धा सोशल मीडियावर बनावट अकाउंट ओपन करून याविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, अत्यंत खालच्या पद्धतीने देत आहेत. काही जण सांगतायत जरांगे पाटलांच्या मरणाची आम्ही वाट पाहत होतो. मित्रांनो, महाराष्ट्रातली लोकशाही आणि महाराष्ट्रातले संस्कार इतक्या खालच्या पातळीला गेलेत का? इतक्या खालच्या थराला गेलेत का? एखादा व्यक्ती समाजासाठी आंदोलन करत असेल, सरकारकडे आपल्या मागण्या मान्य करत असेल, त्या जर कायद्यात आणि घटनेत बसत असेल तरच राज्य सरकार मंजूर करेल. मग अशा वेळी आपल्या न्यायासाठी जर कुणी लढत असेल तर त्याच्या मरणाची वाट बघणारे विरोधक किंवा अशा पद्धतीनं जर कार्यकर्ते या महाराष्ट्रात काम करत असतील तर त्यांना पोचणारा जो कोणी पोशिंदा असेल तो सुद्धा या राज्यासाठी घातक असेल. कारण उद्या त्यानं जरी कुठलं आंदोलन केलं किंवा त्याच्यावर जरी एखादी वेळ आली तर त्याला सुद्धा अशाच पद्धतीनं समाज बांधव प्रतिक्रिया देतील की तू केव्हा मरतो, आम्ही तुझी वाट पाहतोय. कारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीये, ते अत्यंत खालच्या थराच्या तुमच्या सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया आहेत आणि तुमच्या या प्रतिक्रियामुळं तुमची तर पद जातेच, पण तुम्ही ज्याच्या नेतृत्वाखाली काम करतायत, ज्याचे फोटो तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला दिसत आहेत त्या नेत्यांवर सुद्धा या समाजाचा पूर्ण रोष जातोय. त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला भोगावा लागतोय, सहन करावा लागतोय. हे पाठीमागच्या निवडणुकांमधून आपल्याला दिसलंय. या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा हे सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवायचं असेल तर अशा पद्धतीनं सोशल मीडियावर येऊन खालच्या थराला जाऊन चुकीच्या प्रतिक्रिया देणं किंवा पोस्ट टाकणं हे आपण बंद केलं पाहिजे. आणि राज्य सरकारच्या पोलीस विभागानं सुद्धा या अशा पद्धतीच्या ज्या काही पोस्ट असतील याच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. नसता यातून 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि भविष्यात शांत असलेला महाराष्ट्र अशांत होऊ शकतो अशी शक्यता या पोस्टमधून आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, अधिक आपला वेळ घेत नाही, जी माहिती मला द्यावी वाटली मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं हे योग्य केलंय काय? आणि मी सांगितल्याप्रमाणे किंवा राज्य सरकारनं दिल्याप्रमाणे मराठा समाजाच्या पदरात ज्या मागण्या आहेत त्या पडलेल्या आहेत की येणाऱ्या काही कालावधीमध्ये पडतील? तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया
अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, जाता जाता विनंती करेल, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.